एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन जमा झालेलं आहे। एसटी महामंडळाला यंदा शासनाकडून मागणीच्या तुलनेमध्ये निम्माच निधी मिळाल्यामुळे वेतन कमी झालेलं आहे। उरलेलं 44% वेतन कधी मिळेल याबाबत एसटी कर्मचारी चिंतेत आहे। सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला? काय गरज होती? सरकारला वाटत होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का? म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये। कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, एसी मध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू। एसटी महामंडळाची जी अवस्था आहे ती बिकट आहे। आमचे मंत्री प्रताप सरनाईक त्याच्यातून रस्ता काढतायत। जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पेमेंट लवकरात लवकर द्यायची त्यांची भूमिका सुद्धा आहे। त्यांनी तशी मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा केलेली आहे। म्हणून मला वाटतं जास्त काळ एसटी कर्मचाऱ्याला प्रतीक्षा करावी लागणार नाही।